नमस्कार, मी आदिती वरदा सुनील तटकरे, मंत्री महिला व बालविकास. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत आमच्याकडे खूप सारे अर्ज येत आहेत. पात्र अर्जदारांच्या खात्यात पैसे जमा होईपर्यंत या संपूर्ण प्रक्रियेची तांत्रिक पडताळणी करणं हे आम्हाला निश्चितपणाने गरजेचं आहे. त्यासाठी आम्ही प्रायोगिक तत्वावर काही निवडक अर्जदारांच्या बँक खात्यात प्रत्येकी एक रुपया जमा करत आहोत. जमा होणारा हा 1 रुपया लाभार्थ्यांचा सन्मान निधी नसून फक्त आमच्या तांत्रिक प्रक्रिया पडताळणीचा एक आवश्यक असा भाग आहे. ही पडताळणी पूर्ण झाल्यानंतर पुढील प्रक्रिया अजून सुरळीत व्हायला निश्चितपणाने मदत होणार आहे. अर्जदार माता भगिनींना माझी विनंती आहे की हा आमचा तांत्रिक प्रक्रियेचा एक भाग असून याबद्दल कुठल्याही प्रकारचा गैरसमज किंवा कोणत्याही अपप्रचाराला आपण बळी पडू नका. धन्यवाद. जसं की मित्रांनो, तुम्हाला आदिती तटकरे यांनी सांगितल्याप्रमाणे, आदित्य मॅडम यांनी सांगितल्याप्रमाणे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिला व बालविकास विभागाकडे 1 कोटीहून अर्ज अधिक प्राप्त झाले आहेत. म्हणजे आत्तापर्यंत 1 कोटीपर्यंत अर्ज होऊन तिथं प्राप्त झाले आहेत. पात्र अर्जदारांच्या खात्यात पैसे जमा होईपर्यंत या प्रक्रियेची तांत्रिक पडताळणी करण्यासाठी प्रायोगिक तत्वावर काही निवडणूक अर्जदार महिलांच्या बँक खात्यामध्ये 1 रुपया जमा होणार आहे. म्हणजे तांत्रिक पडताळणी करण्यासाठी, म्हणजे तांत्रिक अडचणीची पडताळणी करण्यासाठी, म्हणजे तुमच्या खात्यात तात्पुरता 1 रुपया जमा करणार आहेत आता ते सध्या. हा 1 रुपया सन्मान निधी म्हणून तांत्रिक पडताळणीचा भाग आहे. म्हणजे हा 1 रुपया जो टाकला आहे सन्मान निधी नसून हा सन्मान निधी नाही. म्हणजे तुम्हाला जे माझी बहीण लाडकी योजनेअंतर्गत तुम्हाला जे 1,500 रुपये महिन्याला भेटणार होते, हा 3 नसून तुम्हाला 1 रुपये म्हणजे तांत्रिक पडताळणीचा भाग आहे. हे फक्त तांत्रिक पडताळणी, तुमचे म्हणजे अकाउंट आहे का, कसं आहे का, हे पडताळणीसाठी फक्त 1 रुपया सध्या ते टाकणार आहेत. तेव्हा या संदर्भात माता भगिनींनी कोणत्याही प्रकारचा अपप्रचार वगैरे समोर बळी पडू नये असे आव्हान. म्हणजे ह्याला कुठलीही तुम्ही चुकीची वागणूक समजू नये किंवा बाकीचं काही समजू नये, त्यासाठी हा फक्त रुपया टाकलेला आहे. हे फक्त तांत्रिक पडताळणी, तुमचं अकाउंट तांत्रिक करण्यासाठी, आणि ते बी त्या करण्यासाठी तुम्हाला 1 रुपया सध्या अकाउंटमध्ये टाकणार आहे. तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की कुणाकुणाच्या अकाउंटमध्ये 1 रुपया जमा झालेला आहे, त्याबद्दलची ही बातमी आहे. आणि मित्रांनो, तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि मित्रांनो, असेच नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो. जर कोणी चॅनलवर नवीन असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद मित्रांनो.